हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण बघितलं ईडीआय म्हणजे काय, देन बेनिफिट्स ऑफ ईडीआय. आज आपण बघणार आहोत ड्रॉबॅक्स ऑफ ईडीआय, देन ऍप्लिकेशन ऑफ ईडीआय. सो फर्स्ट वन आपण बघूयात ड्रॉबॅक्स काय आहेत ईडीआयचे. त्याच्या आधी मी आपल्याला स्क्रीन शेअर करतोय. ओके, ओके. याच्यामध्ये आपण बघूयात ड्रॉबॅक्स ऑफ ईडीआय. ईडीआयचे ड्रॉबॅक्स काय आहेत. In spite of the fact that there are numerous benefits of EDI, there are certain limitations also. These limitations are stated below. आता ज्या पद्धतीने आपण बेनिफिट्स बघितले ईडीआयचे, त्या पद्धतीने ईडीआयचे काही ड्रॉबॅक सुद्धा आहेत. मग ते ड्रॉबॅक्स कोणते तर ते बघूयात आपण वन बाय वन. फर्स्ट ड्रॉबॅक आहे ईडीआयचा. EDI is expensive and requires a heavy investment to launch and maintain the technology. काय होतं असं का म्हटलं ईडीआय इज एक्सपेन्सिव्ह अँड रिक्वायर्ड. ईडीआय म्हणजे मग त्याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यासाठी काय मोठी रिक्वायरमेंट असते. एक आता पीसी लावला की मी त्याच्यावरून करू शकतो, तसं नसतं. कारण ज्या वेळेला तुम्ही एखादा कम्प्युटर यूज करताय त्या कम्प्युटरला तुम्हाला ऍप्लिकेशन यूज करावं लागेल. आणि ऍप्लिकेशन कोणीही असंच देत नाही. ते ऍप्लिकेशन बनवण्यासाठी किंवा ते ऍप्लिकेशन खरेदी करण्यासाठी हजार रुपये खर्च येतो. तेवढंच नव्हे तर ते ऍप्लिकेशन खरेदी केल्याच्या नंतर त्यांचा मेंटेनन्स सुद्धा ठेवणं तेवढंच गरजेचं असतं आणि मेंटेनन्स साठी सुद्धा तेवढाच खर्च येतो. त्याच्यानंतर सर्व्हर मेंटेन करणं, त्या सर्व्हरने एकमेकांना कनेक्ट करणं. सो जरी टेक्नॉलॉजी यूज होत असली तरी या टेक्नॉलॉजी मध्ये मेंटेनन्सचा आणि हा ऍप्लिकेशन्सच्या जे कॉस्ट आहेत हे खूप जास्त पडतात. आणि याचमुळे काय होतं की याच्यात म्हटल्याप्रमाणे की ईडीआय हा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. कारण सॉफ्टवेअर यूज करणं, दुसरी गोष्ट ते मेंटेन करणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारी टेक्नॉलॉजी यूज करणं, ती टेक्नॉलॉजी मेंटेन करणं, याच्यामध्ये खूप सारी कॉस्ट इन्व्हेस्ट करावी लागते किंवा खूप सारे इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असते. सो त्याच्यामुळे हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन एव्हरी कॉन्टॅक्ट रिक्वायर स्पेशल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ईडीआय थ्रू तुमच्याशी जो पण कनेक्ट होणार आहे किंवा ज्याला कोणाला कनेक्ट व्हायचं आहे त्याला काय करावं लागेल आहे, स्पेसिफिक सॉफ्टवेअर किंवा स्पेसिफिक हार्डवेअरची गरज आहे. कारण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याशिवाय तो काय तुम्हाला कनेक्ट होऊ शकत नाही. जसं की आता मी म्हणेन एक चला की अमेझॉन थ्रू तुम्ही शॉपिंग करताय. आता अमेझॉन ईडीआयचा पार्ट येत नाही म्हणा, पण तरी मी सांगतो अमेझॉन थ्रू तुम्ही शॉपिंग करताय. शॉपिंग करत असताना शी कॉन्टॅक्ट करत असताना तुम्ही दुसरे एखादं सॉफ्टवेअर यूज करून त्याच्या थ्रू तुम्ही अमेझॉनला कॉन्टॅक्ट करू शकता का? नाही. मग अमेझॉनला जो कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तुमच्याकडे सॉफ्टवेअर अमेझॉनच असलं पाहिजे. ओके, म्हणजे स्पेशल एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर पाहिजे. ती गोष्ट झाली. सॉफ्टवेअर असताना त्याच्यासाठी लागणार तुमच्याकडे हार्डवेअर सुद्धा पाहिजे, म्हणजे तुमचा मोबाईल, कम्प्युटर्स वगैरे. सो ज्या वेळेला तुम्ही एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर यूज करता त्यासोबत तुम्हाला स्पेसिफिक हार्डवेअरची गरज आहे. कधी ज्या वेळेला तुम्ही ईडीआय थ्रू एकमेकांशी कनेक्ट होता किंवा कॉन्टॅक्ट करता. सो एव्हरी कॉन्टॅक्ट रिक्वायर स्पेशल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे, कारण प्रत्येकाकडे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. देन in order to attain high efficiency, EDI requires expensive WAN networking, and it is possible only for large trading partners who can afford this investment. In order to attain high efficiency, जर तुम्हाला तुमचा म्हणजे बिझनेस फार मोठा आहे किंवा तुम्हाला खूप लांबपर्यंत कॉन्टॅक्ट ठेवायचे ईडीआय थ्रू, टू ईडीआय रिक्वायर एक्सपेन्सिव्ह वॅन नेटवर्क. वॅन म्हणजे काय? वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क म्हणजे जो जसं काय आपण लॅन ने कनेक्ट असतो एकमेकांना, तसं वॅन ने कनेक्ट होणं वाईड एरिया नेटवर्क. आणि या नेटवर्किंग साठी फार मोठा खर्च येतो किंवा त्याची जी, कारण त्याला एकमेकांशी कनेक्ट करणं म्हणजे फार मोठी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करावी लागते. सो लार्ज ट्रेडिंग पार्टनर, मग हे कोणाला कोण एफर्ट करू शकतंय? हे फक्त कोण, जे लार्ज इन्व्हेस्टर किंवा लार्ज ट्रेडिंग पार्टनर्स आहेत तेच हे एफर्ट करू शकतात. किंवा तेच फक्त या अशा पद्धतीचं, म्हणजे खूप मोठ्या बिझनेस मध्ये वाईड वॅन नेटवर्किंग थ्रू जर तुम्हाला ईडीआय हँडल करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतो. आणि ते फक्त मोठमोठ्या बिझनेस पार्टनर्सलाच फक्त
किंवा मोठमोठ्या बिझनेसेसलाच फक्त अफोर्डेबल ठरतं. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. देन ईडीआय इज नॉट इझी टू लर्न, यूज अँड इम्प्लिमेंट. आता ईडीआय जो आहे तो शिकणं फार सोपं नाहीये, यूज करणं सोपं नाही किंवा त्याला इम्प्लिमेंट करणं सोपं नाहीये. कारण ज्या पद्धतीने एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला, जर मी एखादं सॉफ्टवेअर दिला, जसं की तुम्हाला स्टुडंट डायरी ॲप मी तुम्हाला प्रोव्हाइड केली, प्रोव्हाइड करण्याच्या आधी काय की मला तुम्हाला सांगावं लागलं की ते कसं यूज करायचं आहे, त्याला लॉगिन कुठला टाकायचं आहे, त्याच्यात तुमचा अटेंडन्स कोणता. आता हे तर आपलं बेसिक सॉफ्टवेअर आहे, ते समजवताना मला तुम्हाला एवढा वेळ द्यावा लागला. सो ज्यावेळेला सप्लाय ईडीआय, इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज हा खूप मोठमोठ्या कंपनीमध्ये ज्यावेळेला असे सॉफ्टवेअर यूज करतात, त्यावेळी सॉफ्टवेअर इतकेही इझी नसतात की ते कोणी येऊन यूज करेल. त्यासाठी स्पेसिफिक ट्रेनिंग घ्यावी लागते. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला ते शिकता आले तर त्याचा यूज सुद्धा करता आला पाहिजे. यूज करत असताना ते ज्यावेळेला प्रॉपर तुम्ही वर्किंग मध्ये जाता, तेव्हा जेव्हा त्याचे इम्प्लिमेंटेशन करत, तेव्हा त्याच्यात येणारे एरर्स तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजेत, तुम्हाला ते सॉल्व्ह करता आले. सो त्याच्यामुळे म्हटलं ईडीआय इज नॉट इझी टू लर्न. ईडीआय शिकणं सोपं नाही आहे. दुसरी गोष्ट, यूज करणं पण तितकं सोपं नाही आणि इम्प्लिमेंट करणं सुद्धा तितकं सोपं नाही, आणि हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. ईडीआय हॅज सीन EDI has seen an investment because of heavy cost involved and payback is in long run. The cost includes hardware, software and network. कॉस्ट कुठे इथे यूज होते, मी मागाशी सांगितलं हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्कला तुम्हाला इथे खूप मोठ्या प्रमाणात कॉस्ट यूज होते किंवा इथे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागतो. The entire setup of the EDI system and the time required to establish agreement with trading partner. The saving only start when there is a significant volume of business transacted using EDI. सो इथे तुम्हाला ते म्हटलं की ईडीआय मध्ये तुम्हाला खूप मोठा कॉस्ट जो येतो तो कुठे येतो, या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला येतो. हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि नेटवर्किंगला. एंटर ईडीआय सिस्टम अँड द रिक्वायर्ड इस्टॅब्लिशमेंट अग्रीमेंट विथ ट्रेडिंग पार्टनर्स. हा ते झालं. द सेव्हिंग ओनली स्टार्ट वेन देअर इज अ सिग्निफिकंट व्हॉल्यूम ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्टेड युझिंग ईडीआय. आणि मग सेव्हिंग कधी चालू होते, ज्या वेळेला ते सिग्निफिकंट व्हॅल्यू ऑफ बिझनेस ट्रान्सलेटेड युझिंग ईडीआय. ईडीआय ज्या वेळेला प्रॉपर यूज मध्ये तुम्ही आणताय. देन नेक्स्ट येतं ऍप्लिकेशन ऑफ ईडीआय. तर ऍप्लिकेशन कोणत्या ऑफ ईडीआय मध्ये बघूयात. ईडीआय हॅज पोटेन्शियल ऍप्लिकेशन्स इन एनी ऑर्गनायझेशन where the administration processes are computerized and that exchanges regular and standardized transaction with other organization. EDI has potential application in any organization. Potential application in any organization where the administration process are computerized and that exchange regular standardized transaction with other organization. ईडीआय म्हणजे काय आहे, तर ईडीआय हॅज पोटेन्शियल ऍप्लिकेशन इन एनी ऑर्गनायझेशन वेअर. ईडीआय एक असं ऍप्लिकेशन आहे, पोटेन्शियल ऍप्लिकेशन आहे एखाद्या ऑर्गनायझेशनचं, वेअर द ऍडमिनिस्ट्रेशन प्रोसेस आर कम्प्युटराइज. म्हणजे तिथे पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे, म्हणजे बेसिक लेवल पासून ऑफिस, जसं आपण म्हणू शकतो ऑपरेशनल लेवल. सो ऑपरेशनल लेवल पासून सगळी जी प्रोसेस आहे ती काय होते, कम्प्युटराइज चालते. अँड दॅट एक्सचेंज रेग्युलर अँड स्टँडर्डाइज ट्रान्झॅक्शन, आणि ती काय होते, एक्सचेंज होते एका स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये किंवा स्टँडर्ड ट्रान्झॅक्शन्स मध्ये, विथ कोणासोबत, विथ अदर ऑर्गनायझेशन, विथ तुमच्या अदर ऑर्गनायझेशन सोबत. म्हणजे काय की डाटा जो इंटरचेंज आहे, कम्प्युटराइज डाटा जो आहे, तो तुमचा स्टँडर्डाइज फॉर्मॅट मध्ये दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत शेअर होतो, त्याला करतो. त्या अशा ऍप्लिकेशनला म्हटलं तर ईडीआय. देन बिझनेस गव्हर्नमेंट एजन्सी, बिझनेस और अँड गव्हर्नमेंट agencies and other organization using EDI for vast range of transaction. Government agency and other organization use EDI for a vast range of transaction. गव्हर्नमेंट आणि अदर ऑर्गनायझेशन ईडीआयचा यूज का करतात, कारण त्यांना खूप मोठ्या खूप मोठ्या एरियामध्ये किंवा खूप मोठा एरिया जो असतो तो कव्हर करायचा असतो, खूप मोठ्या एरियामध्ये ट्रान्झॅक्शन करायचे असतात, म्हणून तो यूज केला जातो. इज इट्स मेन अँड क्लासिकल यूज इन अ पर्चेसिंग. ह्याचा मेन आणि क्लासिकल यूज, ह्याचा मेन यूज कुठे केला जातो, तर पर्चेसिंग मध्ये केला जातो ईडीआयचा. कसा तो आपण पुढे बघू. इन ऑर्डर टू रिप्लेस पेपर पर्चेस ऑर्डर, मटेरियल रिलीज,
shipping notice and invoice, a manufacturer or retail store might use EDI in their organization. हा हे बघा म्हटलंय ते. इट्स अ मेन अँड क्लासिकल यूज इन पर्चेसिंग मध्ये याचा मेन अँड क्लासिकल यूज केला जातो. मग तो कसा? इन ऑर्डर टू रिप्लेस परचेस पेपर परचेस. आता तुम्हाला एखादी ऑर्डर पाहिजे असेल तर पहिलं तुम्हाला तुमची ऑर्डर पेपर मध्ये काढावी लागायची, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ती काय करणार, समोरच्याला समोरच्या तुमचा जो कोण सप्लायर आहे त्याला देणार. त्याच्यानंतर तो काय करायचा, ते जे आहे जे काही मटेरियल तुम्ही पाठवलेलं आहे त्याचं रिलीज ऑर्डर काढायचे, ती पुढे पाठवायचं. देन शिपिंग नोटीस, म्हणजे जर तुम्ही बाहेरून येणार आहे तर त्यांना सगळे सपोज आता तुमचे एखादं ऑर्डर मागवले तुम्ही मुंबईतून, ते खेळला येणार तर त्यावेळेस ते इथे येईल त्यावेळेस त्यांना सगळे पेपर प्रोसेस करावी लागते. ओके, तुम्ही इथून ऑर्डर टाकणार, मग ते तुमची कुरिअरला ऑर्डर टाकणार, कुरिअर वाल्याला मग तुमचं जे काही तुम्हाला ज्याला पाठवायचं तुमचे डॉक्युमेंट्स देणार. सो हे सगळं पेपर वर्क चालायचं. आता ईडीए मुळे काय झालं की ह्या सगळ्याला ऑप्शन्स मिळाले, की तुम्हाला पेपर वर्क कमी झालं, तुम्ही ईडीआय थ्रू डायरेक्ट नोटीस टाकू, सॉरी ऑर्डर टाकू शकता. देन डायरेक्टली मटेरियल रिलीजेस तिथून निघतात, अँड देन शिपिंग नोटीस पण निघतात, इनवॉइस निघतात. ऑनलाईन तुम्हाला इन्व्हॉइस इथे बसला असेल. आता अमेझॉन वरून तुम्ही जर एखादी गोष्ट मागवली तर तुम्हाला जे येणारं बिल असतं कारण माझा एक एक्सपिरियन्स आहे. मी या गेल्या 2-4 महिन्यात जे काय प्रोडक्ट मागवलं अमेझॉन वरून, त्याच्या सोबत जे बिल येतं ना, ते बिल कट करताना चुकीचं कट केलेलं असतं, म्हणजे त्याची फायनल अमाऊंट कुठेतरी कट झालेली असते असे. मग अशा वेळेस सपोज जर मला आता वाटलं की मला एखादा प्रोडक्ट घेतलं त्याची वॉरंटी आणि मला ते वॉरंटी मध्ये करून घ्यायचं, सो वॉरंटी मध्ये करून घेत असताना आता जर का त्याच्यावरती अमाऊंटच नसेल किंवा काही, सो असे काही प्रॉब्लेम असेल, जर प्रॉपर फॉर्मॅट मध्ये जर ते नसेल इनवॉइस, तर मग मला कोण चेंज करून देणार आहे? नाही, मला घेणार नाही. मग अशा वेळेस मग मी आता इन्व्हेस्ट कुठून? सो ज्यावेळेला अमेझॉन तुम्हाला एखादी गोष्ट पाठवते, सॉरी, त्यावेळेस त्यांच्या ऍप्लिकेशन वरती सुद्धा काय होतं की तुमचे त्या प्रोडक्टचे डिटेल्स अवेलेबल असतात आणि तिथून तुम्ही तुमचं इनवॉइस पुन्हा एकदा डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या इथे प्रिंट मारू शकता आणि ते इनवॉइस तुम्ही जोडू शकताय. सो तुमच्याकडे तो ऑप्शन अवेलेबल आहे. सेम ईडीआय मध्ये हेच होतं की इनवॉइस तुम्हाला बाय हँड येईल न येईल माहिती नाही मला, म्हणजे बाय पेपर, पण तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ईडीआय ऍप्लिकेशन वरून तुम्हाला इनवॉइस तुमचं मिळू शकतं. सो पर्चेसिंग मध्ये लागणारे हे जेवढं पण काही पेपर वर्क होतं ते तुमचं वाचतं ईडीआय मुळे. म्हणून याचं काय म्हटलेलं आहे की इट्स मेन अँड क्लासिकल यूज इन अ पर्चेसिंग. ईडीआयचा मेन आणि क्लासिकल यूज कुठे होतो? पर्चेसिंगला. ईडीआय इज अ फॅसिलिटेटर ऑफ स्टँडर्ड फॉर्मॅट डाटा बिटवीन एनी टू कम्प्युटर सिस्टम. ईडीआय म्हणजे काय करतो की स्टँडर्ड फॉर्मॅट डाटा, फॅसिलिटेटर ऑफ स्टँडर्ड फॉर्मॅट डाटा बिटवीन एनी टू कम्प्युटर. दोन कम्प्युटर मधला जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे किंवा स्टँडर्ड फॉर्मॅट केलेला डाटा जो आहे त्याला फॅसिलिटी देण्याचं काम कोण करतं? ईडीआय. एक्सटेन्सिव्हली ईडीआय इज इन इंटरनॅशनल ट्रेड. ईडीआय कुठे यूज केला जातो? ज्यावेळेला इंटरनॅशनल ट्रेड, कारण इंटरनॅशनल ट्रेडला काय होतं ह्याच्यात मी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्ट भरपूर करावं लागतं. आणि जर तुमचं फक्त 2 सिटी थ्रू कॉन्टॅक्ट चालू आहे, मुंबई खेड, तर तुम्हाला एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही काही कधी आठवड्यातून एकदम फेरी मारू शकताय. पण ज्यावेळेला इंटरनॅशनल लेवलला तुम्ही ज्यावेळेला काहीतरी बिझनेस करताय त्यावेळेस तुम्ही वारंवार बाहेरच्या देशात जाऊ शकत नाही, बाहेरच्या कंट्रीमध्ये जाऊ शकत नाही. मग त्यावेळेस तिथे हा ईडीआय कंपल्सरी यूज करणं भाग पडतं. मग ईडीआय यूज इन इंटरनॅशनल ट्रेड. ईएफटी, इलेक्ट्रॉनिक सॉरी फंड ट्रान्सफर, ईएफटी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. देन जसं की तुमचं ऑनलाईन पेमेंट वगैरे करतात तिथे. हेल्थ केअर, मोठमोठ्या हेल्थ केअर सेंटर्स मध्ये. ईडीआय फॉर इन्शुरन्स क्लेम प्रोसेसिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग अँड रिटेल प्रोक्युरमेंट. कुठे केला जातो? ईडीआय यूज टू इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड मध्ये केला जातो, ईएफटी मध्ये केला जातो. हेल्थ केअर ईडीआय, देन हेल्थ केअर ईडीआर फॉर इन्शुरन्स क्लेम प्रोसेसिंग. आणि हेल्थ केअरचं कुठे वापरलं जातं? ते इन्शुरन्स क्लेम जिथे केला जातो त्या ठिकाणी हे हेल्थ केअर. कारण इन्शुरन्स क्लेम करत असताना सपोज मी आता जर माझ्या बाईकचा जो केलेला आहे तो आयसीआयसीआय लोंबार्ड वरून केलेला आहे, त्यांचे ब्रांच इथे कुठेच नाहीये, तरी सुद्धा मी केलेलं आहे. मग मी जर तिथे केलेलं आहे, मला उद्या क्लेम करायचं झालं किंवा काय,
तर मी काय करणार आहे, तर मी त्यांच्या जी काही त्यांची वेबसाईट आहे किंवा त्यांचं ऍप्लिकेशन आहे त्याच्या थ्रूच करणार आहे. मी हे करताना पेटीएम थ्रू केलं. सो ज्यावेळेला हेल्थ केअरला तुम्ही किंवा एखादा इन्शुरन्स पॉलिसी करता, तेव्हा इन्शुरन्स पॉलिसी करत असताना पूर्वी कसं होतं की तुम्हाला जी पॉलिसी जवळ अवेलेबल असेल तुम्ही तिथूनच करायचा. आता तुम्ही ऑनलाईन जर चेक केलं तर तुम्हाला प्रत्येक प्रकारची पॉलिसी अवेलेबल आहे आणि तुम्ही कोणत्याही कंट्रीमधून सॉरी कोणत्याही ठिकाणावरून तुम्ही पॉलिसी करू शकता. मग यासाठी तुम्हाला एक नेटवर्क वाईड नेटवर्क पाहिजे आणि यासाठी ते हे ईडीआय यूज केलं जातं हेल्थ केअरला. And manufacturing retail procurement. Then EDI has transferred operational aspects of EDI has transformed operational aspects of a company's business, increase quality and cost reduction, can significantly change industry standard of competitions as innovators expert great pressures on competitors to meet new standards of customer satisfaction and productivity. EDI has transformed operational aspects of a company's business. EDI has transformed operational aspects of a company's बिझनेस. ईडीआय काय करतं की ऑपरेशनल ऍस्पेक्ट्स ट्रान्सफॉर्म ऑपरेशनल ऍस्पेक्ट्स ऑफ अ कंपनी बिझनेस. कंपनी बिझनेसचे कंपनीचे जे बिझनेस आहेत त्याचे ऑपरेशनल ऍस्पेक्ट ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? ईडीआय. देन increase quality and cost reduction can significantly change industry standards and competitors as innovators expert great pressure on competitors. Increase quality and cost reduction. कॉस्ट रिडक्शन क्वालिटी यूज जर तुम्ही जर क्वालिटी इन्क्रीज करताय तुमच्या प्रोडक्टची अँड कॉस्ट रिडक्ट करताय कॅन सिग्निफिकंटली चेंज इंडस्ट्री स्टँडर्ड. मग ह्याचा इफेक्ट काय होतं जर तुमची क्वालिटी चांगली झाली आणि कॉस्ट कमी झाली तर याचा इफेक्ट कुठे होतो की इंडस्ट्री स्टँडर्ड वरती होतो ऑफ अ कॉम्पिटिशन. कशावरती होतो तर ह्याच्यामुळे काय होतं की तुमचा कॉम्पिटिटर जो आहे जागा होतो आणि कॉम्पिटिशन तुमचं भरपूर वाढायला लागतं. ऍज इनोव्हेटर्स एक्सर्ट ग्रेट प्रेशर. आणि का होतं की याच्यामुळे काय होतं सपोज एखाद्या कंपनीने जसं की मी मध्यंतरी म्हटलं जिओ नवीन आलं. जिओने खूप कमी प्लॅन मध्ये आपलं नेट जो काही सिम होतं किंवा जे काही फॅसिलिटी द्यायला सुरुवात केलं. याचा प्रेशर का झाला? याचा प्रेशर कोणावरती आला? मग कॉम्पिटिटर्स वरती आला आणि कॉम्पिटिटर जे इनोव्हेटर्स आहेत कॉम्पिटिटरचे त्यांच्यावरती आला की काय असं इनोव्हेशन केलं की त्यांना हे एवढं देणं परवडतं आपल्याला परवडत नाही. आणि मग हे ज्यांना शोधता आलं किंवा ज्यांना ते पॉसिबल झालं ते मार्केटमध्ये राहिले आणि ज्यांना ते पॉसिबल झालं नाही त्यांना कंपनी बंद करावी लागली. म्हणजेच मग त्याच्यात एक टाटा डोकोमो असेल किंवा युनिनॉर असेल, एअरसेल असेल, अशा बऱ्याचशा कंपनी होत्या सिम कार्ड कंपनी त्या बंद पडल्या आणि ज्या राहिल्या आयडिया, एअरटेल, वोडाफोन, त्याच्यानंतर जिओ, ज्यांना हे जमलं त्या कंपनी मार्केटमध्ये टिकून राहिल्या. एक्सपर्ट ग्रेट प्रेशर ऑन कॉम्पिटर्स टू मीट न्यू स्टँडर्ड्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी. आणि मग काय होतं की ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेला प्रेशर ऑन कॉम्पिटिटर्स, ज्यावेळेला मी म्हटलं की इनोव्हेटर्स एक्सपर्ट ग्रेट प्रेशर, जे कोण इनोव्हेटर्स आहेत त्यांच्यावरती खूप मोठं प्रेशर येतं अशा वेळेस ऑन कॉम्पिटिटर्स टू मीट न्यू स्टँडर्ड्स, की नवीन स्टँडर्ड्सला आपल्याला मॅच करण्यासाठी किंवा कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी खूप मोठं प्रेशर असतं. मग अशा वेळेस काय होतं की त्यांना हे मी म्हटलं की ऑपरेशनल ऍस्पेक्ट्स ते मग ह्या ईडीएचा त्यावेळेस फार मोठा यूज होतो त्यांना. देन EDI allow managers uh, to be creative in the exchange of data between companies. EDI allow managers to be creative in the exchange of data between companies. EDI काय करतं मॅनेजर्सला creative in the टू बी क्रिएटिव्ह इन द एक्सचेंज ऑफ डाटा बिटवीन कंपनीज. दोन कंपनीज मधला जो डाटा आहे तो एक्सचेंज करण्यासाठी अलाव कोण करतं? मॅनेजर्सला ईडीआय. देन ईडीआय हॅज ऑल्सो शेप्ड कंपनीज मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन एफर्ट्स बाय हेल्पिंग टू क्रिएट न्यू डिस्ट्रीब्युशन चॅनल. काय म्हटलंय? ईडीआय हॅज ऑल्सो शेप्ड कंपनीज मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन एफर्ट्स.
ईडीआय काय करतं, कंपनीच्या मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन एफर्ट जे आहेत त्याला शेप देण्याचं काम करतं. कसं काय? बाय हेल्पिंग टू क्रिएट न्यू डिस्ट्रीब्युशन चॅनल. नवीन डिस्ट्रीब्युशन चॅनल ईडीआय थ्रू तुम्ही नवीन डिस्ट्रीब्युशन चॅनल बनवू शकताय. सो नवीन डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करून ईडीआय कंपनीच्या मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन जे काही हे चॅनल्स आहेत त्यांना शेप द्यायचं काम करतं. देन डेव्हलप न्यू merchandising and market research methods and and introduce better customer service. काय म्हटले? डेव्हलप न्यू मर्चंडायझिंग अँड मार्केट रिसर्च मेथड्स अँड इंट्रोड्यूस बेटर कस्टमर सर्व्हिस. So EDI allows managers to creating the exchange, okay, helping creates new distribution channels, develop new merchandise and market research methods and introduce better customer service. काय करतं? डिस्ट्रीब्युशन चॅनल हेल्पिंग टू क्रिएट न्यू डिस्ट्रीब्युशन चॅनल, नवीन डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करण्यासाठी मदत करतं. देन डेव्हलप न्यू मर्चंडाइज अँड मार्केट रिसर्च मेथड्स, नवीन मार्केट रिसर्च मेथड तयार करतं ईडीआय अँड इंट्रोड्यूस बेटर कस्टमर सर्व्हिस. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमची कस्टमर सर्व्हिस जी आहे ती बेटर होते. सो हे सगळं तुम्हाला ईडीआय मध्ये अलाउड. सो देन आपण बघूयात पुढे. ईडीआय इज यूज इन मेनी सेक्टर्स. ईडीआय जे आहे ते खूप साऱ्या सेक्टर्स मध्ये यूज केले जातं. त्याच्यामधले काही आपल्याला एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. इंडस्ट्री और कॉमर्स, कुठे? इंडस्ट्री और कॉमर्स. देन बँक आणि ट्रान्सपोर्ट. आता इंडस्ट्रीमध्ये पण मगाशी काय म्हटलं मी की ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी काय होतं, हे यूज केलं जातं इंटरनॅशनल लेवलच्या इंडस्ट्रीज. बँकेमध्ये ते ईडीआय कंपल्सरी यूज करावं लागतं, कारण बँकेचं तुम्हाला माहिती आहे की बँकेचं जे नेटवर्क आहे ते फार मोठं असतं. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं की इथे असलेल्या ब्रँच मधल्या अकाउंटच डिटेल्स इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर कोणत्याही कंट्रीमध्ये जाऊन सेम बँक मध्ये जर बघितलं तर तिथे तुम्हाला मिळतं. सो त्यांचं नेटवर्किंग फार मोठं असतं, त्यासाठी त्यांना कंपल्सरी ईडीआय यूज करावं लागतं. आणि ट्रान्सपोर्टचं सुद्धा सेम. ट्रान्सपोर्ट सुद्धा कोणत्या ठिकाणी कधी द्यावं लागेल, ट्रान्सपोर्टचं ही जो नेटवर्क आहे ते फार मोठं असतं. सो जिथे एवढं लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी नेटवर्क्स मोठे येतात त्या ठिकाणी ईडीआयचा यूज होतो. देन ईडीआय इन ए इंटरनॅशनल ट्रेड. ईडीआय इंटरनॅशनल ट्रेड मध्ये तर बघूयात. In international trade, a trade efficiency which allows faster, simpler, roader and less costly transaction. काय म्हटलं? In international trade, a trade efficiency which allow faster, simpler, roader and less costly transaction. इंटरनॅशनल ट्रेड मध्ये ट्रेड इफिशियन्सी विच अलाउज, ट्रेड इफिशियन्सी कशी पाहिजे तर फास्टर म्हणजे स्पीड, सिंपल, रोडर म्हणजे त्याच्याशी तुम्ही ट्रान्सपोर्ट टेबल असले पाहिजे की ते करू शकतो. अँड लेस कॉस्टली ट्रान्झॅक्शन, आणि ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ती कमीत कमी ट्रान्झॅक्शन कॉस्ट मध्ये इज अ नेसेसरी अँड इट इज अचीव्ड बाय युझिंग ईडीआय. आणि हे कशाने अचीव होतं तर ईडीआय यूज केल्याने अचीव होतं. ऍज अ प्रायमरी ग्लोबल ट्रान्झॅक्शन मीडियम. जर ईडीआय यूज केला तर तुम्हाला हे काय होतं की ग्लोबल लेवलला काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनेज होतात. द पर्चेस ऑफ इन्फॉर्मेशन फ्लो इज नॉट मेअरली टू प्रोव्हाइड डाटा बट टू फॅसिलिटेट टाइमली डिलिव्हरी. द पर्चेस ऑफ इन्फॉर्मेशन फ्लो इज नॉट मेअरली टू प्रोव्हाइड डाटा बट द फॅसिलिटी टाइमली डिलिव्हरी. काय होतं की याच्यामुळे काय होतं की इन्फॉर्मेशन फ्लो इज नॉट मेअरली. मी असं नाही म्हणत की तुम्ही एखादा परचेस ऑर्डर तुम्हाला पाठवली किंवा ती लगेच पोहोचेल किंवा ती त्याच्यात प्रॉब्लेम्स येणार नाही, येऊ शकतात, काय सांगता येत नाही. तुम्ही जर एखादी ऑर्डर पाठवली ती पोहोचण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, पण ह्याचं काय होतं की एकदा ती पोहोचली तर तुम्हाला त्याची बाकीची फॅसिलिटी जी आहे, डिलिव्हरी फॅसिलिटी, ती तुम्हाला एकदम वेळेत मिळणार. ओके, तुम्ही भेटल्यानंतर त्याच्यात तुमचा वेळ जात नाही. आणि हे न भेटण्या मागे सुद्धा काय प्रॉब्लेम असतात, थोडेसे मेंटेनन्स इश्यू असतात, ते तुम्ही सॉल्व्ह करतच असतात. देन ईडीआय एलिमिनेट्स द पेपर वर्क.
the cost of voluminous paperwork, complex formalities and associated delays and errors. काय म्हटलं, ईडीआय एलिमिनेट्स द पेपर वर्क. एलिमिनेट ईडीआयने काय केलं, पेपर वर्क कमी केलं, कॉस्ट ऑफ व्हॅल्युमेट पेपर वर्क वरती येणारं कॉस्ट कमी केलंय, कॉम्प्लेक्स फॉर्मॅलिटीज ज्या काय म्हणजे किचकट फॉर्मॅलिटीज होत्या त्या घालून टाकल्या, अँड असोसिएटेड डिले अँड एरर्स आणि होणारे उशीर, जे काही तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये होणारे लागणारा वेळ किंवा त्याच्यातून येणारे एरर्स हे सुद्धा कमी केलेत. सो ईडीआयचा हा इंटरनॅशनल ट्रेडला हा फायदा झालाय. देन ऍप्लिकेशन ऑफ ईडीआय इन बिझनेस. ईडीआय ऍप्लिकेशन बिझनेस मध्ये कसं यूज केलं जातं? Although EDI was developed to improve transportation and trade, it has grown from original and somewhat limited use of expenditure of the transfer of trade goods to facilitator of standard format data between any two computer system. Although EDI was developed to improve transportation and trade, ईडीआय मुळे काय झालंय की ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रेड म्हणजे बिझनेस आणि ट्रान्सपोर्टेशन जो आहे तो डेव्हलप झालाय. इट हॅज ग्रोन फ्रॉम इट्स ओरिजिनल अँड समवॉट लिमिटेड यूज ऑफ एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर दोन कम्प्युटर थ्रू जो आहे ही जी डेव्हलपमेंट ट्रेड आणि ट्रान्सपोर्टेशनची डेव्हलपमेंट हे टू कम्प्युटर्स बिटवीन स्टँडर्ड फॉर डाटा जो आपण ईडीआय थ्रू एक्सचेंज करतो की ज्याच्यामुळे दोन कम्प्युटर मध्ये स्टँडर्ड डाटा एक्सचेंज झाल्यामुळे याच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे. तर फोर डिफरंट सेनेरिओ इन इंडस्ट्री दॅट यूज ईडीआय एक्सटेन्सिव्हली आर. आता चार असे कोणते सेनेरिओ आहे जे इंडस्ट्रीमध्ये ईडीआय थ्रू यूज केले जातात. फर्स्ट वन, इंटरनॅशनल और क्रॉस बॉर्डर ट्रेड. काय की इंटरनॅशनल लेवलचा ट्रेड केला जातो किंवा म्हणजे म्हटलं की बॉर्डर क्रॉस करून हे केलं जातं. जसं की बॉर्डर क्रॉस म्हणजे काय, मी आतापर्यंत खेडमध्येच माझं ट्रेडिंग करत होतो, पण ईडीआय आल्यामुळे काय झालं की मी खेड सोडून आज मुंबई पर्यंत मी माझं ट्रेडिंग करू शकतो. सो मी माझी जी बॉर्डर होती ट्रेडिंगची, जो एरिया होता तो मी क्रॉस केला, म्हणजेच क्रॉस बॉर्डर ट्रेड. देन इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ईडीआय मुळे काय झालं की इलेक्ट्रॉनिक ईएफटी म्हटलं मग इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर की हा वाढला. म्हणजे तुम्हाला पूर्वी कॅश वगैरे द्यावी लागायची, आता तसं काही लागत नाही. तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट पाहिजे तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट केलं तर तुमचा प्रोडक्ट तुमच्या जागेवरती तुम्हाला रिसिव्ह होतो. सो इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. देन हेल्थ केअर ईडीआय, मी मग अशी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच ह्याच्यात पुन्हा येतात. हेल्थ केअर ईडीआय फॉर इन्शुरन्स क्लेम प्रोसेसिंग. हे पण मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे की हेल्थ केअर साठी सुद्धा तुम्हाला ईडीआयचा यूज होतो. कारण जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही माणूस कोणत्याही कंपनीची पॉलिसी काढू शकतो आणि त्यावेळेस त्याला ईडीआय थ्रूच ती, कारण त्यांचं नेटवर्क मोठं असतं त्यामुळे त्यांना एकमेकांशी दोन कम्प्युटरला एकमेकांशी कनेक्ट करायचं काम ईडीआय करत असतो. देन मॅन्युफॅक्चरिंग अँड रिटेल प्रोक्युरमेंट. मॅन्युफॅक्चरिंग करायचं, जसं मी मागाशी म्हणालो की मोठमोठे बिझनेस जे आहेत की तिथे मॅन्युफॅक्चरिंग किंवा रिटेल प्रोक्युरमेंट मध्ये एक कंपल्सरी ईडीआय त्यांना यूज करावाच लागतं. देन companies have applied a number of EDI based solutions to improve business processes for both strategic and competitive advantages. EDI has shaped a company's marketing and distribution efforts by helping to create new distribution channel, introduce new market research methods and introduce better customer service. Companies have applied number of EDI based solutions to improve business process. काय करतं की ईडीआय अप्लाइड अ नंबर ऑफ ईडीआय बेस्ड सोल्युशन, की ज्या ठिकाणी ईडीआय यूज करता येईल असे बरेचसे ईडीआय ऍप्लिकेशन काय होतं कंपनी आपल्या इथे कंपनीमध्ये यूज करत असते. कशासाठी? टू इम्प्रूव्ह बिझनेस प्रोसेस यूज करण्यासाठी फॉर बोथ. कोणकोणते? फॉर बोथ स्ट्रॅटेजिक अँड कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस. दोन्ही ऍडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक आणि कॉम्पिटेटिव्ह दोन्ही ऍडव्हान्टेजेसच्या इम्प्रुव्हमेंट साठी काय करत असते हे कंपनी ईडीआय यूज करते. ईडीआय हॅज शेप्ड अ कंपनी मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन एफर्ट्स
कंपनी कुठे कुठे यूज होते ईडीआय, तर कंपनीच्या मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन एफर्ट्स बाय हेल्पिंग टू क्रिएट न्यू डिस्ट्रीब्युशन चॅनल. हा मागाशी झालेला पॉईंट आहे की नवीन डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट केल्यामुळे कंपनीच्या मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन एफर्ट्सला काय शेप देण्याचं काम ईडीआय करते. इंट्रोड्यूस न्यू मार्केट रिसर्च मेथड्स अँड इंट्रोड्यूस नवीन मार्केट रिसर्च मेथड जे आहेत त्या इंट्रोड्यूस करतो. ईडीआय मुळे पॉसिबल होतं. आणि इंट्रोड्यूस बेटर कस्टमर सर्व्हिस, आणि हे सगळं जर प्रॉपर असेल तर ईडीआयमुळे बेटर कस्टमर सर्व्हिस सुद्धा आपल्याला देता येते. सो इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज कशा पद्धतीने चालतं बघा. कस्टमरचा कम्प्युटर आहे, ओके, आणि इकडे परचेस ऑर्डर्स म्हणजे तुमचा बिझनेस कम्प्युटर आहे. कम्प्युटर काय करतो, फर्स्ट वन सेलरला पेमेंट करतो किंवा शिपिंग नोटीस, प्राइस अपडेट्स, इनवॉइस, थोडस काहीतरी याच्यात आहे बघत पुढे दिले काही नाही. EDI automated electronic commerce application. Purchase order and payment can be transmitted directly from the customer's computer to the seller computer. काय होतं, पहिलं काय होतं की जे काही पेमेंट आहे ते काय होतं की डायरेक्टली कस्टमर कम्प्युटर टू सेलर कम्प्युटर. कस्टमर कम्प्युटर मधून काय होतं की सेलर कम्प्युटरला पेमेंट ट्रान्सफर होतं. द सेलर कॅन ट्रान्समिट शिपिंग नोटीस. त्याच्यानंतर सेलर काय करतो की शिपिंग नोटीस काढतो की तुमचं म्हणजे जे आपल्याला ट्रेकिंग डिटेल्स दिसतात ना की तुमचं हे कुठे आलं, सो शिपिंग नोटीस काढतो. नंतर प्राइस चेंजेस अँड इनवॉइस इलेक्ट्रॉनिकली बॅक टू द कस्टमर. आणि पुन्हा एकदा शिपिंग नोटीस काढलं की तुमचे इनवॉइस किंवा जे काही प्राइस नोटीस असतील, प्राइस चेंज असतील किंवा काही, तर ते तुम्हाला कस्टमरच्या कम्प्युटर्सवरती तुम्हाला मिळतं. सो अशा पद्धतीने चालतंय बघा. पहिला काय तो कम्प्युटर से कस्टमर ट्रान्सफर पेमेंट्स टू seller, then seller shipping notice to customer, then seller price update to customer, and seller uh, issue invoice to customer. सो अशा पद्धतीने हे जे सगळं अशा पद्धतीने टोटल आपलं ईडीआय वर्क करतं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ वेबसाईट हे सगळं बघणार आहोत. ओके, सो या सगळ्याचं थोडंसं स्टडी करा व्यवस्थित. आणि मला मागच्या अजूनही तुमचा कोणा एकाचीही असाइनमेंट मला मिळालेली नाही आहे. लवकरात लवकर तुमच्या असाइनमेंट मला हव्यात, कारण कोणी सिरियसली घेतलेलं नाही त्या असाइनमेंटला. तुम्ही आताच या ऑनलाईन लेक्चरला सिरियसली घेतलं नाही तर याचा ड्रॉबॅक तुम्हाला नंतर दिसेल. त्याच्यामुळे सांगतोय की मला ज्या असाइनमेंट सांगितलेल्या आहेत त्या मला लवकरात लवकर पाठवा. ओके, सो आता आपण इथे थांबूयात हा लेक्चर, आणि मग नेक्स्ट वीकला आपण आपला जो काय पुढचा पार्ट आहे याच युनिट मधला तो कंटिन्यू करूया.